भारतातील 102 शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे। यात महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश आहे। यावर उपाययोजना म्हणून हवा प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा राबवण्याचे आदेश न्यायालयीन आणि शासन स्तरावर निर्गमित करण्यात आले आहेत। या अनुषंगाने केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्यातील एक भाग म्हणून स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नर चौकामध्ये वाहनांची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी उत्सर्जित होणारा वायू आणि धूलीकणांचे प्रमाण मोठे आहे। त्यामुळे या चौकातील चारही बाजूच्या रस्ते दुभाजकांमध्ये 6 ठिकाणी 5 लाखांच्या निधीतून मेकॅनिकल एअर फिल्ट्रेशन युनिट बसवण्यात आले। या मेकॅनिकल फिल्ट्रेशन युनिटचं लोकार्पण आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। या मेकॅनिकल फिल्ट्रेशन युनिटमुळे हवेतील धूलीकणांमध्ये सुमारे 25% घट होतीये, असं हे मेकॅनिकल फिल्ट्रेशन युनिट तयार करताना मदत करणारा आणि डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी सुमित पोवार यानं सांगितलं। या मेकॅनिकल फिल्ट्रेशन युनिटमुळे हवा स्वच्छ होण्यास मदत होत असल्याचं त्यानं नमूद केलंय। कोल्हापूर महानगरपालिकेनं शहरातील वर्दळीच्या सर्वच ठिकाणी अशी मेकॅनिकल फिल्ट्रेशन युनिट बसवून कोल्हापूरची हवा स्वच्छ करावी असं आवाहन यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। महाराष्ट्रात 17 प्रदूषित शहरं आहेत। या संख्येत घट करण्यासाठी या मेकॅनिकल फिल्ट्रेशन युनिटचा वापर सर्वत्र करण्यात यावा असं त्यांनी सांगितलं। यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, पर्यावरण अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, आदिल फरास, राजेश लाटकर, विनायक फाळके, रमेश पोवार, उत्तम कोराणे, प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।